नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर आज मी पूर्ण लिव्हिंग रूम क्लीन करणार आहे. एक वस्तू मी स्वच्छ करून घेणार आहे. तर रोज तर डस्टिंग होतच, झाडू फरशी करते. परत टेबल असतील, डायनिंग टेबल, सोफा, झुला असेल तर मी वर डस्टिंग करतच असते. रोजच आहे ते. टी व्ही युनिट जिथपर्यंत माझा हात पोचतो तिथपर्यंत मी क्लीन करते. पण डीप क्लिनिंग आहे जी महिन्यात किंवा 1.5 महिन्यात मी करते. तर आज मी पूर्ण लिव्हिंग रूम करणार आहे. काल मी चिकूचं बेडरूम पूर्ण आवरलं होतं, तर त्यावर मी व्लॉग नाही केला. त्याच्या आधी पण मी वॉर्डरोब ऑर्गनाइजचा व्हिडिओ टाकला आहे, त्यामुळे म्हटलं डबल तेच काय तुम्हाला दाखवावं. पूर्ण घर मी एकदाच डीप क्लीन करत नाही, कारण की शक्य नाही आहे एकटीने करणं. त्यासाठी मी कधी पण एक रूम आवरते. तर काल चिकूचं बेडरूम आवरलं मी आणि आज पूर्ण लिव्हिंग रूम करते क्लीन. एक दिवस मग मास्टर बेडरूम करेल आणि एक दिवस पूजा रूम आणि शेवटला मी किचन करते. किचनला खूप वेळ जातो आणि लिव्हिंग रूमला खूप वेळ जातो. बेडरूमला तेवढा वेळ नाही जात. चिकूचं बेडरूम आवरायला बराच वेळ लागला, मला 2 तास लागले. कारण की लहान मुलांचे कपडे ना छोटे धडी करून व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि बेडशीट वगैरे ठेवण्यासाठी बराच वेळ लागला. त्यासाठी मी व्लॉग नाही केला. तर म्हटलं जेव्हा मी लिव्हिंग रूम क्लीन करेल तर तेव्हा व्लॉग करेल आणि तुम्हालाही थोडं मोटिवेशन पण मिळेल आणि तुम्हालाही साफसफाई करायची इच्छा पण होईल. कोणाला जर बघितलं ना असं घर स्वच्छ ठेवताना, तर मग आपल्याला पण असं वाटतं थोडंसं साफसफाई करून घेऊया म्हणून. मोटिवेशनची कोणाला काही गरजच तेवढी पडत नाही. ज्याला स्वच्छतेची आवड आहे त्याला मोटिवेशनची गरजच नाही आहे. पण ज्याला कधी कंटाळा येतो, स्वच्छतेची आवड तर सगळ्यांनाच असते, कोणाला आवडत नाही स्वच्छ राहायला. पण थोडाफार आळस येतो, कंटाळा येतो, साहजिक आहे, येतच कंटाळा कोणालाही. पण एकदा सुरुवात केली ना का नंतर मग जे समाधान भेटतं साफसफाई झाल्यानंतर, खूप हलकं वाटतं. जेव्हा पूर्ण साफसफाई होऊन जाते आपल्याला वाटतं, पण धूळ दिसत नाही ती, पण खूप धूळ जमा होते. रोज साफसफाई करूनसुद्धा खूप धूळ जमा होते माझ्याकडे. तर आता मी पूर्ण क्लीन करून घेते आणि जेव्हा पण आपण क्लिनिंग करतो ना त्याच्यानंतर आता मी कालच चिकूचं आहे ना वॉर्डरोब आवरलं होतं. तर एवढं छान वाटतं ना साफसफाई झाल्यानंतर. तर त्याचं कपाट आहे ना मी सारखं उघडून बघते, असं बघतच राहू वाटतं. सगळं सामान जागच्या जागी असलं का चांगलं वाटतं. आणि पसारा मला आवडतच नाही, मला पसारा नको वाटतं. कचरा वगैरे घरात दिसला ना तर मग इरिटेट होतं, स्वच्छ वाटत नाही. त्यामुळे माझी साफसफाई नेहमी होतच राहते. तर आता मी पूर्ण जो सोफा आहे तर त्याच्यावरचे जे कुशन आहेत, जी गादी आहे ती पूर्ण काढून घेतलं आहे आणि थोडंसं मी स्प्रे बॉटलमध्ये घेतलं आहे विम लिक्विड आणि पाणी घेतलं आहे आणि विनेगर आणि पूर्ण सोफा मी पुसून घेते. सोफा मी थोडासा पुढे सरकवला आहे, म्हणजे पाठच्या साईडून पण व्यवस्थित मला पुसून घेता येईल आणि थोडेफार जाळे झाले होते तर तेही मला पुसून घेता येईल. त्यासाठी झाडू मारायच्या आधी मी सोफा किंवा कॉफी टेबल, डायनिंग टेबल असतील, थोडंफार जे डस्टिंग आहे ते मी करून घेते. रोजच करते, रोजच्याच रुटीनमध्ये आहे ते. जेव्हा झाडू पण मी मारते तेव्हा सोफ्याच्या खालून मारून घेते आणि फरशी जेव्हा पुसते तेव्हा पण मी सोफ्याच्या खालून पुसून घेते. तरी पण कॉर्नरला जे आहे ना तिथं थोडीफार धूळ झाली होती आणि थोडंफार केस होती, तर त्यामुळे मी सगळं साफ करून घेतलं ते. आणि वरती जे जाळे बिळे असतील तर तेही मी वॅक्यूमने पूर्ण काढून घेते. वॅक्यूमने खूप छान क्लीन होतं, म्हणजे जास्त मेहनत पण लागत नाही. थोडंसं हाताला जड वाटतं जेव्हा आपण ती वरती हात करून क्लीन करतो तेव्हा थोडंसं हाताला जड लागतं. पण जेव्हा आपण खाली क्लीन करतो फ्लोअरवरती तेव्हा तेवढं वजन वाटत नाही वॅक्यूमचं. एकदम बारीक धूळ असेल किंवा आता माती, मी झाडं एवढी लावली तर थोडीफार माती पण सांडते. झाडांना पाणी वगैरे टाकते तेव्हा, तर तीसुद्धा व्यवस्थित जमा होते त्याच्यात. जेवढं आपण हाताने क्लीन करत नाही तेवढं त्या वॅक्यूमने क्लीन होऊन जातं. तर हे जे वॉल फ्रेम आहेत तर ते पण मी सगळे पुसून घेते. तर रोज तर मी वरच्यावर पुसतेच, पण पूर्ण फ्रेम काढून मी वरती जाळे वगैरे काही जास्त झाले नव्हते. पण एखादी मी फ्रेम लावली असेल किंवा काही वॉल डेकोर असतील किंवा टी व्ही युनिट असेल तर त्याच्यावरती धूळ खूप जमा झालेली. आता टी व्ही युनिट पण मी जेव्हा पुसते ना माझा हात जिथपर्यंत पोचतो तिथपर्यंत मी पुसून घेते आणि एकदम जे वरती आहेत तर त्याच्यावर चेअरवर चढून मला पुसावं लागतं. तर मी ते रोज काही करत नाही, त्यामुळे त्याच्यावरती धूळ जरा जास्त दिसते. आणि महिन्याची तर साफसफाई आहेच माझी. 1 महिना असतो, नाहीतर मग कधीतरी 1.5 महिन्यात करते.
तर 1 ते 1.5 महिन्यात माझं लिव्हिंग रूम असो किंवा बाकीचं पूर्ण घर असो तर महिन्यातून होऊन जाते आणि त्याच्यामध्ये मी सगळंच क्लीन करून घेते, एक वस्तू, फॅन, सगळं. पितळेच्या ज्या पण वस्तू मी घरात लावल्या आहेत तर त्या मी 15 दिवसात वगैरे साफ करत राहते, स्वच्छ निघून जातं. तर आता मी फक्त पुसून घेते. आता अक्षय तृतीयेला मी आदल्या दिवशी सगळं साफ करून घेईल. तर आता व्हॅक्यूमने मी जे काही धूळ आहे सोफ्याच्या मागे तर ते पूर्ण क्लीन करून घेते आणि जेव्हा मी फरशी पुसेल तेव्हा मग परत सोफ्याच्या खालून वगैरे पुसून घेईल. किचन टॉवेलमधला एक रुमाल घेतला आहे मी, नवीनच रुमाल घेतला आहे ज्याच्याने मी काहीच पुसलं नाही आहे. तर मी फक्त ते किचनसाठी यूज करते. तर त्या रुमालला मी ओला करून घेतला आहे, फक्त ओला केला आहे मी साध्या पाण्याने आणि पिळून घेतला आणि त्याच्यानेच मी ही वॉल जी आहे ती पुसून घेते. तर इथे ना हाताचे थोडे मला डाग दिसले त्यामुळे मी हे पुसून घेते. जर मी जो कपड्याने सोफा वगैरे पुसते तर त्याच्यानेच मी त्यासाठी स्वच्छ नवीन रुमाल घेतला आहे. तर तुमच्याकडे कोणती एखादी टिप्स असेल तर मला सांगा. लिव्हिंग रूममध्ये, किचनमध्ये आणि पूजा रूममध्ये आहे ना हा एकदम असा लाईट कलर आहे. तर ह्याच्यावर जरा जरी हाताचे डाग लागले ना तर लगेच दिसतात. जेव्हा पण मला दिसले ना डाग तर मी तेव्हाच पुसून घेते, पण कधी कधी निघत नाही. तर काही टिप्स वगैरे असेल तर मला नक्की सांगा. काही DIY वगैरे असेल तर मी ट्राय करेल नक्कीच. आणि इथे एक स्विच बोर्ड आहे तर त्याला पण मी असंच पुसून घेते. मी तिथे ओला वगैरे कापड असं लावला नाही आहे, बटन बंदच आहे आणि तसंच पुसून घेते मी. आणि आता एवढं ऊन येतं आहे हॉलमध्ये त्यामुळे जे मी पुसत होती ते पण सुकून जात होतं. तर मी जो कार्पेट आहे तोही मी झडकवून घेते. तर या कार्पेट पण मी धुतला होता आणि तोही मी टेरेसवर सुकून घेतला होता. तर आता मी डबल धुणार नाही आहे. सोफ्याचे जे कवर आहेत तर ते मी चेंज करत नाही आहे, तेच ठेवते आणि त्याच्यावरती मी बेडशीट टाकत असते त्यामुळे ते जास्त घाण होत नाही. जे कुशन कवर आहे तर ते मी उद्या चेंज करेल, कारण की आता मला बाकीचं सगळं आवरायचं आहे. फक्त आता माझं सोफ्याचं आवरून झालं आहे. तुम्हाला व्हिडिओ जरी 30 मिनटाचा दिसत असेल तरी मला 2 ते 2.5 तास लागलेत पूर्ण साफ करायला. बरीच कामं आहेत त्यामुळे जे कुशन कवर आहेत तर ते मी सध्या तेच ठेवते, उद्या मी चेंज करेल. आणि जे कवर आहे सोफ्यावरचं तर तेही मी टाकून देते आता जे होतं तेच, कारण की बाकीचं पण आवरायचं आहे आणि परत त्याच्यावर जाऊन धूळ बसणार. तर त्यासाठी म्हटलं मी ते उद्या सगळं चेंज करते. आणि झुल्याचं जे कवर आहे तेही मला चेंज करायचं आहे तर ते पण मी उद्या चेंज करेल. तर सुरुवात मी सोफ्यापासून केली होती. तर आता जी चेअर ठेवली आहे तर ती पूर्ण वॉल क्लीन करते आणि वरचं पण जे आहे सिलिंगवरचं तेही व्हॅक्यूम करून घेते. आणि विंडो वगैरे मी पुसत नाही आहे आता, तर विंडो मी संध्याकाळी पुसेल. आता एवढं ऊन आहे ना बाहेर, मला खिडकीत उभं राहू पण वाटत नाही आहे त्यासाठी. आणि विंडोच्या जे ग्रिल जाळ्या आहेत त्या पण मी संध्याकाळी साफ करेल. खिडकी काढून गॅलरीत जरा वेळ पण उभा राहू वाटत नाही आहे, त्यासाठी मी ते संध्याकाळी करेल. तर आता मी हे जे वॉल आहे मोल्डिंग तर त्याच्यावरती सुद्धा धूळ जमा होते, दिसत नाही पण त्याच्यावर सुद्धा धूळ जमा होते. जे स्क्वेअर बनवले आहेत आणि त्याच्यामध्ये रॅक्टँगल तर त्याच्यावरती पण बारीक बारीक धूळ असते, तर ती व्हॅक्यूमने खूप छान निघाली जाते. तर ते पण करून घेतलं आहे मी. आणि जे लॅम्प आहे तर ते मी निघत नव्हतं जेव्हा मी काढत होती. मी एकदा काढायला गेली आणि ते वाकडं झालं, मग त्याला कसं तरी मी असं सरळ केलं, निघून जाईल म्हणून मला भीती वाटते त्यामुळे मी असंच पुसून घेते. तर जे मधले बल्ब वगैरे आहे तर ते निघतात. जे पण लिव्हिंग रूममध्ये लाईटिंग वगैरे आहे, झुंबर आहे, डायनिंग टेबलवरचं जे हँगिंग लाईटिंग आहे तर ते सगळंच मी आज क्लीन करून घेते. मिरर पण आता मी स्वच्छ पुसून घेते. मिरर जे पण आहे घरामध्ये तर ते मी कॉलीने पुसते, त्याच्याने खूप छान पुसलं जातं. पाण्याने जर पुसलं ना तर त्याच्यावरती थोडेफार डाग दिसतात. जसं जसं साफसफाई होत होती तसं तसं मी झाडूने पूर्ण कचरा पुढे घेत होती, म्हणजे एक एक आवरायचा प्रयत्न करत होती. ऊन एवढं पडते त्यामुळे इच्छा तर होत नाही कामाची, पण पसारा पण बघू वाटत नाही. त्यासाठी म्हटलं आज मी हे काढतेच सगळा पसारा. तर ह्या वॉलचं पण माझं बरंचसं झालं आहे. तर आता मी जसं जसं कचरा होता तर तसा तसा मी पुढे घेऊन जात होती आणि सामान मी जागच्या जागी नंतर लावते. आता सध्यासाठी फक्त मी सामान जिथे होतं तिथेच ठेवते, कारण की मला फरशी वगैरे पुसायची आहे तर सामान पूर्ण सरकवूनच पुसून घ्यायचं आहे.
किती पण आपण एखादी चेअर जरी ठेवली त्याच्या खालून जरी पुसलं तरी पण व्यवस्थित पुसलं जात नाही. त्यासाठी मी सध्या तर ठेवते तिथे चेअर, पण जेव्हा मी फरशी पुसून घेईल तेव्हा परत तिला साईडला करेल, म्हणजे व्यवस्थित कानाकोपरा पुसला जाईल. चौरंग होतं माझ्याकडे, तर ते मी असंच वरती ठेवून दिलेलं आणि ते तसंच पडून राहिलेलं. तर मी विचार केला तर मला प्लांटरसाठी स्टँड पण हवेत, त्यासाठी मी तो चौरंगच काढला आणि त्याच्यावर मस्त अशी 4 झाडं बसून जातात. तर ते पण मी व्यवस्थित पुसून घेते. तर त्याला मी थोडंसं ओला केलं आहे, ते सागवानचं आहे, त्यामुळे फक्त मी थोडंसं ओला कपडा करून पुसून घेते. झाडांना पाणी वगैरे टाकते तेव्हा त्याच्याखाली मी प्लेट तर ठेवल्याच आहेत, पण एखाद्या झाडाखाली जरी प्लेट नसेल तर जेव्हा पाणी टाकते तेव्हा थोडीफार माती त्याच्यावर सांडते, त्यामुळे ते पण मी पुसून घेते व्यवस्थित. आणि जिथे होतं तिथेच मी चौरंग ठेवून देते आणि लागते मग परत पुढच्या कामाला. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, पण 2 ते 2.5 तास लागला मला आणि व्हिडिओ मी 30 मिनिटाचा एडिट केला. तर कट पण भरपूर केलं, तर अजून किती कट करू, त्यासाठी म्हटलं ठीक आहे एखादा व्हिडिओ लाँग असावा. तर हा जरा जास्तच लाँग व्हिडिओ झाला आहे आणि तुम्ही पण मला सांगता लाँग व्हिडिओ बनव, तर हा बराच लाँग व्हिडिओ आहे. तुम्हाला जर वेळ नसेल तर स्किप करून बघा, पण बघा पूर्ण व्हिडिओ. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तरी बघा. जो कॉफी टेबल आहे तर तो मी रोज न विसरता पुसते, रोज पुसते, तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी त्याच्यावर तेवढीच धूळ दिसते. तर खिडक्या आम्ही 24 तास उघड्याच ठेवतो, पण आत्ता खूप जास्त ऊन येते त्यामुळे मी खिडकी लावून ठेवते आणि पडदाही लावून घेते, तरीसुद्धा त्याच्यावरती धूळ जमा होते. तर रस्त्याला बहुतेक आमचं घर आहे ना फ्रंट साईडलाच आहे आणि खाली गाड्या वगैरे जातात बिल्डिंगच्या खाली, त्यामुळे कदाचित जास्त धूळ येते. डायनिंग टेबल जे आहे ते आम्ही रोज वापरत नाही, कधीतरीच आम्ही बसतो जेवायला, तरी पण मी त्याला पण रोज पुसते. तर त्याचा जो बेंच होता तर त्या बेंचवरती चिकू शाळेत जायचं तेव्हा त्याचं सकाळचं पूर्ण कपडे असतील, त्याची बॅग असतील, ID सगळं त्याच्यावर ठेवायचो आम्ही. पण आता सध्या त्याला सुट्टी आहे, तर त्यामुळे मी तो बेंच आहे ना डायनिंगच्या टेबलच्या इथेच ठेवते. आता सध्या ठेवते इथे मी डायनिंग टेबल पुसेपर्यंत. तर त्या बेंचवर गादी आहे तर ती ना लवकर खराब होऊन जाते, त्यासाठी त्याच्यावरती मी मॅट टाकला आहे. ते फ्लोअर मॅट आहे तर तेच मी त्याच्यावर टाकलं आहे. आणि मला चेअरचे कवर पण टाकायचे आहे, तर चेअरचे कवर मी टाकले नव्हते, बरेच दिवस तसंच ठेवलं होतं. तर जेव्हा मला वाटतं कवर टाकायचं तेव्हा कवर टाकते, आणि थोडंफार चेंज असावं तर मी कवर टाकत नाही, मग तसंच ठेवते आणि तसं पण छान दिसतं ते. आणि डायनिंग टेबलवर थोडंफार काही होता पसारा तर तो मी पूर्ण साईडला ठेवून देते. टेबल आहे ना भिंतीला चिटकवून ठेवल्यामुळे ना तिथे अशी रेष झाली आहे, तर ते पण मी पुसून घेते. हँगिंगवाले जे लायटिंग आहेत तर त्यांना मी नंतर पुसून घेते, त्याच्या आधी मी जाळे काढून घेते. तर व्हॅक्यूमने थोडासा हात दुखतो, पण छान निघतं. तुमच्याकडे असेल तर तुम्हाला माहिती असणार की छान क्लीन होतं. ह्याचे वेगवेगळे टूल्स आहेत तर ते मी टूल्स वेगळे लावून घेतले आहेत. TV युनिटचे जे ड्रॉवर्स आहेत तर तिथेच मी व्हॅक्यूमचे टूल्स ठेवते आणि तिथूनच घेते मी. आणि रोजसाठी एक आहे तर तो त्याला जॉईंटच करून ठेवलेला असतो. काही फर्निचर वगैरे असेल ना तर मी घेतानाच असं घेतलं होतं की मला त्याच्या खालून व्यवस्थित झाडू पण मारता आलं पाहिजे, पुसता पण आला पाहिजे. सोफा पण म्हटलं तर मी त्यासाठीच तो तसा घेतला, कारण की मला खालून वगैरे व्यवस्थित झाडून पुसता येईल. पूर्ण गादीचा वगैरे नाही घेतला, घाण होतो लवकर त्यासाठी म्हणून. आणि बल्की पण नको दिसायला, नाजूक दिसलं पाहिजे. आता हा डायनिंग टेबल पण किती खालून जागा मोकळी आहे, म्हणजे रोज जरी पुसलं झाडलं तरी कचरा वगैरे जास्त जमा होत नाही. पण ते भिंतीला पूर्ण असं टेकून ठेवल्यामुळे ना थोडंसं असं काळा हे लायटिंग वगैरे असते ना, तर मला तर त्याची भीतीच वाटते पुसताना, फुटेल किंवा निघून जाईल वगैरे म्हणून. त्यामुळे मी हळूहळू पुसून घेते. पूर्ण क्लीन झाल्यानंतर मी डायनिंग टेबल सध्या पुढचा त्याच्या जागेवर ठेवते आणि नंतर जेव्हा मी परत एकदा व्हॅक्यूम पूर्ण घराचा करेल आणि फरशी पुसून घेईल तेव्हा तिथून मी डायनिंग टेबल साईडला करून पुसून घेते. त्याच्यावरचं जे काही सामान होतं, प्लांटर्स होते, कोस्टर होते, तर ते मी सगळं तिथेच ठेवून देते परत. आणि TV युनिट पुसते. तर TV युनिट आहे ना खालून मी रोजच पुसत असते, फक्त जे वरती आहे एकदम जे वरती आहे तर तिथे माझा हात पोचत नाही, खुर्चीवर चढून मी पुसून घेते. आणि जे सायकल वगैरे काही डेकोरेशनचं सामान ठेवलं आहे तर त्याला मी ओला कपडा करून घेतले आणि त्याच्यानेच पुसणार आहे. वरती मी 2 मनी प्लांट लावले आहेत आणि त्यांच्या वेल्या अशा लटकतात आहे ना,
एक जे पॉट आहे तर त्याच्यातून ना माती खाली सांडते. जेव्हा पण मी पाणी टाकते ना तेव्हा तिथून माती निघून जाते. तर मी तिथे दिव्याचे तुकडे वगैरे ठेवले होते आणि वरतून मग माती टाकली होती. तरी पण पाणी टाकल्यावर माती निघत राहते खाली. तर तिथे ना माती पण जमा झाली. जेव्हा मी पुसलं तेव्हा मला दिसलं. तर आता मी जेव्हा साफ करून झाल्यानंतर त्याच्या खाली एक प्लेट ठेवते, म्हणजे जास्त माती तिथे जमा होणार नाही. डायनिंग टेबल आणि डायनिंग टेबलचे चेअर जे आहेत ते मला जेव्हा पण घाण दिसले तेव्हा मी पुसून घेते. महिन्या किंवा 1.5 महिन्याची साफसफाईची वाट बघत नाही. मला घाण वाटलं तेव्हा मी पुसून घेते. टी व्ही युनिटमध्ये मी जास्त काही डेकोरेशनचं सामान काही ठेवलं नाही आहे. थोडंफारच आहे आणि जास्त मी झाडंच ठेवली आहेत. आणि झाडं आहेत ना कुठेही ठेवा तुम्ही, झाडे सुंदरच दिसतात. टी व्ही जे आहे त्याला मी शेवटी पुसेल कॉलिनने. आत्ता सगळं फक्त जे काही सामान ठेवलं आहे आणि जे काही शेल्फ्स आहेत ते पुसून घेते आणि नंतर मग शेवटी टी व्ही पुसते. आणि ते पण दुसऱ्या कापडाने पुसते, कारण की हे कापड आता घाण झालं आहे.
बरंचसं काम माझं होत आलं आहे आणि शेवटी आता मी दरवाजा पुसते. तर साफसफाई जी डस्टिंग आहे तर ती झाली आहे आणि सगळं झाल्यानंतर मी पूर्ण घरात एकदा वॅक्यूम करून घेईल आणि फ्लोअर क्लीन करून घेईल, म्हणजे फरशी पुसून घेईल, म्हणजे झालं एकदाचं सगळं काम. तर दरवाजा माझा मी जास्त घाण होऊच देत नाही. खराब दिसो किंवा चांगला दिसो, मी नेहमी दोन्ही दरवाजे मी पुसूनच घेते. जसं आपण टी व्ही नेहमी पुसत असतो आणि काही आरसे असतील घरामधले तेही व्यवस्थित पुसून घेतो, डाग वगैरे दिसतात म्हणून, तर तसंच मी दरवाजा पण नेहमी पुसत असते. सणाची किंवा महिन्याची साफसफाईची वाट बघत नाही. काही कामे अशी असतात जी आपण रोज डेली रुटीनमध्ये फॉलो करतो आणि काही अशी असतात जी आपण 15 दिवसातून करतो कामे, आणि काही अशी कामे असतात जी आपण दीड महिन्यातून करतो. सगळ्यांच्या रुटीनमध्ये असतं की आजच्या रुटीनमध्ये किंवा डेली रुटीनमध्ये ही कामे झालीच पाहिजे, आणि 15 दिवसातून ही आणि महिन्यातून ही. तर तसंच आहे माझं पण. माझी काही कामे आहेत जी डेली रुटीनमध्ये मी रोज करते आणि काही आहेत ती 15 दिवसातून. तर त्यामुळे जास्त घर घाण होत नाही. पण जेव्हा पण महिन्याची आपण सफाई करतो किंवा दीड महिन्याची, तर तेव्हा मात्र एक वस्तू ही स्वच्छ केली जाते. तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये विचारलं होतं की मॉर्निंग रुटीन, इव्हिनिंग रुटीन तुम्हाला आवडेल का बघायला. तर मॉर्निंग रुटीन आणि इव्हिनिंग रुटीन माझं रोजचं नेहमीचं तेच रुटीन आहे. काही चेंज नाही आहे जास्त, थोडंफार काही चेंज होतं तेच आहे. तर रोज मी जर ब्लॉग केला तर मी तुम्हाला काय दाखवणार, काय टाकू मी रोज डेली ब्लॉगमध्ये, काय टाकणार, काय साफसफाई करते किंवा काय जेवण बनवते, तर तसं दाखवण्यासारखं पण नाही आहे. म्हणजे रोज मी तुम्हाला दाखवणार तरी काय, मलाच प्रश्न पडतो. रोज ब्लॉग करणं, आठवड्यातून 2-3 व्हिडिओ टाकणं तर ठीक आहे, पण रोज आणि ते हेडिक होतं आणि रोज शूट करावं लागतं. म्हणजे उद्या अपलोड करायचं आहे तर आज व्हिडिओ करायचा, एडिट करायचा, व्हॉइस ओव्हर करायचा आणि मग उद्या अपलोड करायचा. परत दुसऱ्या दिवशी परत तेच रुटीन, मग व्हिडिओ करायचा, एडिट करायचा, अपलोड करायचा. हेडिक होतं ते आणि इरिटेट होतं रोज शूट करणं. तर आता माझं बरंचसं झालं आहे. शेवटी आता राहिलं आहे जे मेन झुंबर आहे ते पुसायचं आहे आणि झुला. तर झुल्यावर जास्त काही घाण होत नाही, त्याच्यावरची पण गादी मी काढून पुसत राहते थोडीफार. पण साईडने जी गादीची साईडने जी थोडी धूळ आहे, तुम्हाला दिसत नसेल ती, पण तिथे थोडीशी धूळ जमा झाली आहे. गादी टाकल्यानंतर थोडीशी जागा उरते साईडला, तर तिथे धूळ जमा झाली, तर ते पण मी पुसून घेते. आणि वरती चढून मी माझा हात जिथपर्यंत पोचला आहे तिथपर्यंत मी पुसून घेतला आणि वरती खुर्चीवर चढून मी झुंबर पण पुसून घेते. झुंबर पुसताना तुम्हाला कॅमेरा दिसत नाही, पण मी कॅमेरा सेट केला आणि वरती चढून पुसत होती. पण नंतर बघितलं तर त्याच्यात ते दिसलंच नाही आहे मी झुंबर पुसताना. तर मी झुंबर पण पुसला आहे आणि जे गादीचं कवर आहे ते पण मी उद्या चेंज करते. म्हणजे उद्या मी सगळं चेंज करणार आहे, आज फक्त साफसफाई. आता मी पूर्ण घरात वॅक्यूम करून घेते. तर सकाळी माझी सगळी कामं मी करून घेतली होती. स्वयंपाक करून घेतला होता, 2-3 गॅलरी धुतल्या होत्या, परत बाथरूम दोन्ही क्लीन करून घेतलं होतं. फक्त मी झाडू नव्हता मारलेला आणि फरशी नव्हती पुसलेली, कारण की मी जर ते केलं असतं तर डबल मग मला साफसफाई करावी लागली असती. त्यासाठी मी म्हटलं ते शेवटी करावं. जेव्हा माझं पूर्ण लिव्हिंग रूम क्लीन होईल तेव्हा मग एकदाच पूर्ण घरात मी सगळं वॅक्यूम करून घेईल आणि फरशी पण पुसून घेईल. तर लिव्हिंग रूममध्ये जे आहे ना, तर तिथे जेव्हा आम्ही फर्निचर केलं होतं तर तिथे फेविकॉल वगैरे ते लावतात ना, तर तिथे तसे डाग पडले आहेत. त्याने एका जागी बसून फर्निचर केलं तर ते फ्लोअरवरती थोडे डाग दिसतात. तर ते डाग मी घासून घेते. कधी ते डाग आहेत ना अजून थोडे उठून दिसतात, त्यामुळे मग मी ते पण घासून घेते आणि लिव्हिंग रूमचंच फक्त घासून घेते. बाकी कोणत्या रूममध्ये ते डाग वगैरे नाही आहे फरशीवरती. आणि सगळं झाल्यानंतर मग शेवटी मी फॅन पुसायला घेतला आहे. फॅन वगैरे काही असेल तर तो संदीप मला पुसून देतो, पण आता मी सगळं काढलं तर एक का सोडावं, ते पण मग घाण दिसतं. त्यासाठी म्हटलं तेही मी करून घेते, दोन्ही फॅन पुसून घेते. फॅन पुसल्याशिवाय क्लिनिंग पूर्ण होत नाही. तर सगळं झालं आहे माझं. दोन्ही बेडरूम आणि किचनचं पण मी फ्लोअर पुसून घेतले आहेत आणि आता मी पूजा रूमचं पुसून घेते. मी मधून फरशी पुसत आले
कारण की मला हॉलमधली जी फरशी आहे तर ती थोडी घासून घ्यायची होती. तर त्याच्यावर मी डेटॉल घेतला आहे. बाकी काही वेगळं लिक्विड वगैरे घेतलं नाही आहे. तर डेटॉल घेऊनच मी जी भांडे घासायची जी घासणी असते तर ती भांडे घासून झाल्यानंतर आपण टाकून देतो ना खराब झाली का, तर ती मी ठेवली होती असंच कधी पुसायला वगैरे लागतं म्हणून. तर जी तारेची घासणी तर त्या तारेच्या घासणीनेच मी फ्लोअर थोडंसं घासून घेतलं आहे. ही जी एवढी जागा आहे ना तिथेच थोडेसे डाग ना उठून दिसतात. त्यांनी काम केलं होतं फर्निचरचं त्यासाठी, तर त्यामुळे ते पण मी घासून घेतलं आहे आणि तिथलं पुसून घेतलं आहे. तर आता मी चेअर वगैरे सरकवलं आहे. ते झाडाचं जे चौरंग होतं ते पण मी सरकवून पुसून घेते आणि मग फॅन लावला आहे त्यामुळे फ्लोअर लवकर सुकून जाते आणि परत सामान मी जागच्या जागी ठेवून देते. सगळी कामं झाल्यानंतर मी अंघोळ करते आणि काही कॉफी किंवा चहा वगैरे बनवते आणि खूप थकल्यासारखं होतं आहे. तर मी संध्याकाळी जेवणामध्ये काहीतरी साधंच बनवेल, खिचडी वगैरे, कारण की चिकू पण नाही आहे, आम्ही दोघंच आहे. तर खिचडी दोघांनाही चालून जातं. आता एवढं कामं केल्यानंतर स्वयंपाक कोण करणार पूर्ण, त्यासाठी तर खिचडी करायचासुद्धा खूप कंटाळा आला होता. तर संदीपला सांगितलं कामं सगळी केलीत मी आज, तर म्हटलं बाहेरच जाऊ मग जेवायला, कुठे बनवतेस खिचडी वगैरे. पण म्हटलं नको, बाहेर जाऊन पण पोट भरत नाही, त्यापेक्षा घरी खिचडी करते मस्त तिखट. गरम गरम खिचडी आणि ताक बनवेल मग मी संध्याकाळी. आणि आता मी माझ्यासाठी कोल्ड कॉफी बनवली. चहा प्यायची इच्छा नव्हती मला, तर कॉफी पिल्यानंतर एवढं छान वाटत होतं थंड थंड बर्फ टाकल्यामुळे. असा होता आजचा दिवस. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एवढा लाँग व्हिडिओ आहे, तुम्ही पूर्ण बघितला नसाल आणि बघितला असाल तर मला सांगा तुम्ही बघितला आहे म्हणून.